शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो तुमच्यासाठी एक असा भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपला जो सोलर पंप असतो त्याच्यावरती आपली घरची जी लाईनची मोटर असते, AC करंटवर चालणारी मोटर असते, ती कशी चालवायची. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी संपूर्ण माहिती भेटणार आहे आणि तुमचा कोणताही जरी कंपनीचा जर पंप असेल तो त्याच्यावर कसं चालवायचं हे पण सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदम ओरिजिनल होणार आहे आणि याच्यावरती कोणतीही फेक माहिती दिली जाणार नाही आहे. तर मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपल्याकडे जे एका शेतकऱ्याच्या वावरात आलेलो आहेत आपण आणि इथे जो आहे 7.5 HP पंप इथे बसलेला आहे. तर मित्रांनो विषय कसा झाला तर तुम्हाला पहिले सांगतो की हा जो आहे कुसुम योजनेतून भेटलेला पंप आहे आणि हा राईट वॉटरचा आहे. आता मागेल त्याला जो येतो तो पंप थोडा वेगळा येतो, पण काही शेतकऱ्याला कन्फ्युजन होईल का वेगळ्याच कंपनीचा आहे. पण तुम्हाला पहिलेच सांगतो हा राईट वॉटर कंपनीचा पंप आहे. म्हणजे याला नाव दिलेलं आहे आणि याचे जे प्रत्येक कंट्रोलर पार्ट्या जे वेगवेगळ्या कंपनीचे आहे, पण राईट वॉटरच्या कंपनीतर्फेच येतो. तर मित्रांनो आता विषय काय झाला की आपल्या शेतकऱ्याला 2 महिने झाले त्यांचे मोटर जळाल्या होत्या. आपल्या DC सोलर पंपासोबत ज्या मोटर येतात त्या जळाल्या होत्या. तर त्यांना आता टेन्शन आलं. त्यांनी काय केलं कस्टमर केअरला फोन लावले. त्यांना काही उचलेलंच नव्हते. पण एखाद्या वेळेस उचलीला ते काय म्हणे आमच्या सर्व्हिस सेंटरवरती आणून द्या किंवा आम्हाला जर टाईम भेटला तर आम्ही येऊ तिथं. पण ते काही येतच नव्हते. पण आपले शेतकरी काय झाले कदरून 2 महिने वाट पाहिली. मग त्यांनी काय केलं त्यांच्या सर्व्हिस सेंटरवरती मोटरी नेऊन दिल्या. असे 2 पंप होते, दोन्ही जळाल्या होत्या. त्या कशा जळाल्या होत्या याचं तर कारण त्यांना नाही माहिती. पण त्यांनी काय केलं सर्व्हिस सेंटरवरती नेऊन दिल्या. पण त्यांना काही लवकर भेटत नव्हते त्या मोटरी. पण त्यांनी काय केलं तर कांदे लावले होते आणि ज्या जुने मोटर होती स्टार्टर होतं त्यांनी घरी गुंडळून घरी नेलं होतं. आपल्या सोलरच्या भरोश्यावर बसले होते. तर मित्रांनो आता विषय काय आला की त्यांना टेन्शन आलं की आपलं पाणी कांदे लावलेले आहेत ते कसे भरायचे. तर मित्रांनो त्यांनी काय केलं थोडं म्हणजे असं विचार केला की ही मोटर म्हणजे आपली चालते का असं कस्टमर केअरला विचारून आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं कस्टमर केअरवाल्याला फोन लावला. त्यांची मोटर टाकून तब्बल 15 दिवस झाले होते. अजूनही काही रिस्पॉन्स भेटत नव्हता. त्यांची मोटर काही सुधारलेली नव्हती. तर कस्टमर केअरला फोन लावल्यानंतर त्यांनी विचारले की आमची मोटर कधी देताय. तर मग कस्टमर केअरवाले त्यांना काय म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे तुमची मोटर आहे का म्हणे विहिरीत पहिली लाईनची. ते म्हणे हो म्हणे. तर तुम्ही नाही का त्याच्यावर बी चालू शकता म्हणे सोलरचं करंट जे आहे याला देऊन तुम्ही आपली मोटर चालू शकतात. तर शेतकऱ्यांनी काय म्हणजे कस्टमर केअरवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सेटिंग केली. म्हणजे त्यांनी स्वतःहून सेटिंग केली. तशी सेटिंग सांगितल्याप्रमाणे सेटिंग कंप्लीट झाली आणि त्यांची मोटर आता सध्या आपल्या 7.5 HP जो सोलर आहे त्याच्यावरती चालत आहेत. तुम्ही बघू शकता खाली जे विहिरीत आहे ना तुम्हाला दाखवू नाही शकत. पूर्ण 5 HP जी लाईनवर चालणारी मोटर असते ती या सोलरवरती चालत आहेत. तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपला जो आहे 7.5 HP जी मोटर होती सोलरची आता ती काढून फेकलेली आहेत आणि पाईप इथे पडलेला आहे. आता ती मोटर जी आहे सर्व्हिस सेंटरवरती नेलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे आपली जी जुनी मोटर होती करंटवर चालणारी जी विहिरीत पहिल्यापासूनच होती तर ती पाईप चालू आहे आता सध्या आणि त्याचं कनेक्शन इकडे तुम्ही दाखवतो. आपलं जे सोलर डायरेक्ट कंट्रोलरला केलेलं आहे तिकडे बघू शकतात. आता सध्या ताजं म्हणजे कनेक्शन केलेलं आहे त्याला चिकटे लावायचं बाकी आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कनेक्शन झालेलं आहे. आता 5 HP मोटर जी आहे AC करंटवरती चालू आहेत. मित्रांनो आपले जे शेतकरी होते त्यांनी काय केलं की त्यांनी स्वतःहून काहीच खटपट नाही केली. त्यांनी फक्त कस्टमर केअरवाल्याला फोन लावला. त्यांची शंका जी आहे सांगितली. त्यांनी पण मदत केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांनी जी आहे कंट्रोलरमध्ये सेटिंग केली. त्यांनी जे सांगितलं ते एकदम ओके म्हणे केलं आणि आपली वायरिंग जी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केली होती. तर मित्रांनो त्यांची आता सध्या पाणी चालू आहेत. आपलं AC करंटवरची मोटर आहे ती आपली 7.5 HPच्या पंपात चालू आहेत. अशा प्रकारे त्यांनी केलं होतं. तुम्हाला पण असंच करायचं आहे मित्रांनो. जर याच्या विषयी अजून अपडेट आम्हाला भेटली तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगू. तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपला व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अजून